ही जी सुंदर ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे येलगुंदे गावाचे एक खूप चांगलं नेतृत्व जितू मानेकर साहेब यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. त्याचा हा स्पॉन्सर केलेला ही ट्रॉफी पाहतोय. अजून ती खेळी ती धार कायम आहे मोती यांची. त्यानंतर अल्ताफ अली यांनी जे गिफ्ट टेम्पर आम्हाला स्पॉन्सर केले स्वतः सचिन बड्डे बॉय देताना एकाच गावातले 2 खेळाडू दोन्ही अतिशय उत्कृष्ट. तर लगेच बॅटर पाठवायचे त्याला. वाह केळी अंगूर क्या बात है. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया प्रयत्न आणि ऐकूया A1 जोडीमधून अजून A1 समालोचक मेरी आवाज मेरी पहचान वो है हमारे सतीश जी वखारे. थँक्यू व्हेरी मच सुनील पवार. वळूया थेट मॅचच्या दिशेने. 40+ फॉर्मॅटमधील ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी ओवली विपक्ष जय हनुमान गोवे या 2 टीममध्ये. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रवीण विथ कैलास. पाहूया सुरुवात कशा प्रकारची राहील. खास करून टीम गोवेचा विचार केला तर गोलंदाजी त्यांची ताकद आहे, तर टीम ओवलीचा विचार केला तर फलंदाजी त्यांची ताकद आहे. प्रवीण स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तर नॉन स्ट्रायकर कैलास. षटक क्रमांक पहिला. बॉलिंग ट्रॅकवर उल्हास. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. चुकी झाली आहे दिलीपच्या माध्यमातून. मिसफिल्ड आणि त्यावर येतोय पहिलाच बॉलवर हा पहिला चौकार. बॉलवर अकाउंट ओपन झालंय प्रवीणचं आणि सोबतच टीम गावदेवी ओवलीचा. पहिला बॉलवर चौकार आणि त्यानंतर मात्र एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल निर्धाव गेलाय. उल्हास या बॉलर्स देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी गाडा लागली आहे. शॉर्ट थर्ड मानला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावफलक 5 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धावा चौकार.
40+ फॉर्मॅटमधील पहिली मॅच गावदेवी ओवली आणि जय हनुमान गोबे या दोन टीममध्ये आपण पाहतोय. त्यानंतर वेताल कोपर आणि शिवनेरी आमने दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. तुफान पिंपळा, सोनादेवी टेमगा, राष्ट्रवादी ठाकूरपाडा, जय हिंद देवरुंग या टीम्सला देखील आपण आज इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. उल्हास क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करत असताना याआधी आपण प्रवीणच्या बॅटमधून पहिला चौकार पाहिला, त्यानंतर कैलासच्या बॅटमधून देखील चौकार आला आहे. फुल टॉस बॉलची मेजबानी स्वीकारली नाही आहे, बॉल निर्धाव जातोय. या भले देखील दिलीप पुन्हा एकदा चुकी करतोय. या षटकातील ही दुसरी चुकी आणि दोन्ही बॉलवर चौकार पाहायला मिळाल्यात. 4 धावा. व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. हे पाहू शकता आपण. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. या षटकामध्ये 3 चौकारांच्या मदतीने 13 धावा पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात त्या ठिकाणी गावदेवी ओवली टीमला आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा वसूल केल्यात. कैलासच्या बॅटमधून 2 चौकार, तर प्रवीणच्या बॅटमधून 1 चौकार. चला मॅचला सुरुवात करा. आपण वेल थोडा कमी खर्च करा. टीम गोबेचा विचार केला तर नक्कीच या टीममध्ये आमचे मित्र राजू पाटील देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. बरोबर आमच्या कॉम्बॉक्स समोर उभे आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बघा, पहिली 3 षटकं जी आहेत ना ती तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. या बलेचा बॉल ऑन साईडला, फटका तर चांगला आहे, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. अगदी चौकारांमध्ये डील पाहतोय आपण. हा 4था चौकार टीम गावदेवी ओवलीसाठी. बघा, टीम गोवेचे कॅप्टन आपण उशीर करत आहात, प्लीज थोडं स्पीडली गेला. आयोजक सूचना पोहोचवत आहेत की आपण वेळ थोडा कमी खर्च करा. या भलेचा बॉल भरपूर चांगला होता, बीट केलाय फलंदाजाला. चौकारानंतर हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. संजयच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, संपर्क हवत असं नाहीये. सिंगल कंप्लीट झाली आणि सोबतच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झालाय. 3 धावा कंप्लीट होत आहेत.
आज ती पॉझिटिव्ह एनर्जी पाहायला मिळत नाही आहे टीम गोवेच्या बाजूने. मिसफिल्ड आणि सोबतच आता मात्र ओव्हर थ्रो देखील पाहायला मिळाला. तालमेल थोडं चुकीचं पाहायला मिळते या ठिकाणी जय हनुमान गोवे टीमच्या बाजूने. संजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या भलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवल्यात. षटक क्रमांक 2 संजयच्या माध्यमातून फेकला गेला, ज्यामध्ये पहिला बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलं गेलं आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि 2 षटकांची समाप्ती 24 धावा धावफलकावर आहेत. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक अर्थातच आपल्याकडे वेळ आहे, आपण संधी देऊया DJ गणराजला. कम ऑन गणेश पाटील. तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 24 धावा धावफलकावर. गावदेवी ओवली टीम आपण फलंदाजी करताना पाहतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर दिलीप आलाय. ज्या धावा क्षेत्ररक्षण करत असताना दिल्यात त्या या ठिकाणी रोखेल का पाहूया. पहिला बॉल, पहिलाच बॉल, सिंगल कंप्लीट. यस, 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे आणि हाईट फॅक्टरसाठी आज तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे. हा बॉल जो आहे तो बीमर आहे का हे या ठिकाणी तपासलं जाईल. तू असते का? डिसिजन आमच्यापर्यंत आलाय. इट्स अ नो बॉल. बीमर चेंडू 1+1 2 धावा आल्या त्या बॉलवर आणि पुढचा बॉल फ्री हिट. ड्राईव्ह केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र 2 धावा कंप्लीट होतात. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो झालाय, मात्र 2च धावा. प्रवीण त्या ठिकाणी नकार देतोय. 2 धावांच्या मदतीने धावफलक 28 वर पोहोचलाय. षटक क्रमांक 3 ची सुरुवात पहिल्याच बॉलवर नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर या 2 धावा. षटकातील पुढचा बॉल विकास जोशी समोर आपण पाहतोय. या बॉलर्स देखील ड्राईव्ह केले समोरच्या दिशेने. राजू आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. दुसरी घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रवीण नकार देतोय. या बॉलर्स चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो देखील चांगला झाला होता राजू पाटीलच्या माध्यमातून आणि मिळाली आहे सिंगल टीम गावदेवी ओवलीसाठी. 29 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला. फटका तर चांगला आहे. बॉल स्टॉप केला गेलाय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. अगदी शेवटच्या मोमेंटला बॉल स्टॉप केला गेला. मिळाल्या त्या ठिकाणी 2 धावा. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय.
दिलीपच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील संपर्क हवत असं नाहीये. सिंगल कंप्लीट आणि दुसरी घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी देखील घेण्याचा प्रयत्न मात्र त्या दरम्यान बचावलाय त्या ठिकाणी विकास जोशी. आणि नक्कीच या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपण पाहू शकता सन्माननीय कबीर मामा ठाकरे. वेलकम वेलकम वेलकम. ओम साई फॅमिली गार्डन डाबाचे प्रोप्रायटर आहेत. त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. नक्कीच डीप बॅकवर्ड पॉइंटला आपण त्यांचा कटआउट देखील पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. दिलीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर प्रवीण. या बलेस बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. चेक सरवली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय भीम चौधरी साहेबांचं पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. डबल 3. 33 धावा धावफलकावर आहेत गावदेवी ओवली संघ. आता मात्र शेवटचा अंतिम षटक आहे. मी तर म्हणेन धावा ज्या आहेत त्या चांगल्या बनल्यात. कारण या विकेटचा आणि या मैदानाचा विचार केला तर अगदी भरपूर मोठे मोठे खेळाडू मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिलेले आपल्याला पाहायला मिळालेत. अर्थातच 40 धावा जर बनल्या ना तर ते देखील टोटल जे आहे ते चांगलं पाहायला मिळेल. खूप छान उल्लेख केला आपण या सामन्याबद्दल. कारण की 40 धावाचं जर आव्हान ठेवलं तर एक रंगत सामन्यात पाहायला मिळणार आहे. दरम्यान एन्जॉय ग्रुपचे लाडके अध्यक्ष ओवलीचे तुफान म्हणजे जी ओळख आहे प्रेमनाथ पाटील दादा आपल्याला आमचे ओमसे डाबाचे मालक आदरणीय कबीर ठाकरे साहेब यांच्याकडून एक निवेदन आहे की शेवटी आपल्याला नशीब हॉटेलमध्ये भेटायचं आहे. प्रेमनाथ पाटीलसाठी फक्त. नवीन गोलंदाज चंदू आलाय. शेवटचा अंतिम षटक. आणि यानंतर श्री वेताल कोपर टीमचे कॅप्टन सोबतच शिवनेरी आमने टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहा. शेवटचा अंतिम षटक. चंदू बॉलिंग ट्रॅकवर आलाय. 33 धावा पहिल्या 3 गोलंदाजांनी खर्च केल्यात. षटकातील पहिला बॉल. ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक विजयी झेल खाली येतोय आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. यस कबीर मामा. त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन विजय मल्ल्या ठाकूरपाडा गावचे गुरुनाथ दादांचं शुभ आगमन. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे.
निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून संदेश दादा जे आपण बॉल पाहतोय ना, या स्पर्धेसाठी खास 10 बॉक्स ज्याने आम्हाला स्पॉन्सर केले असे गुरुनाथ ठाकरे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चंदू पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस संपर्क हवत असं नाही आहे, सिंगल मिळते त्या ठिकाणी. दयानंद सोबतच गावदेवी ओवली टीमला सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. 34. चौतीस धावा धावफलकावर आपण पाहतोय. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. अजूनही 4 बॉल बाकी आहेत आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये 8 ते 10 धावा जरी आल्या तरी देखील टोटल जे आहे ना ते चांगलं पाहायला मिळेल. या बलेचा बॉल फुल टॉस होता, परंतु मेजबानी स्वीकारली नाही आहे प्रवीण पाटीलने. बॉल निर्धाव गेलाय. अगदी मोठ्या फटक्यासाठी पोषक असा हा चेंडू, परंतु संपर्क पाहायला मिळाला नाही आहे. बॉल निर्धाव गेलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी चंदूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. या बलेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, गती कमी केली, लेंथ देखील कमी केली, सोबतच बॉल जो आहे तो निर्धाव गेलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय चंदूच्या माध्यमातून. पुढचा बॉल. या बलेस देखील अजून एक चांगला बॉल. अगदी त्याच टप्प्यावर गोलंदाजी होत आहे ज्या ठिकाणावरनं मोठे फटके खेळणं कठीण केलंय. मोठे फटके तर सोडा, सिंगल डबल देखील आली नाही आहे. मागच्या 3 बॉलचा विचार केला तर तिन्ही बॉल जे आहेत ते निर्धाव गेल्यात. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. फॉलो थ्रोमध्ये बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. तिसरी घेण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झालाय, मात्र त्या दरम्यान रनआउटची विकेट. फलंदाज बाद. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 4 षटकांची समाप्ती. 36. 36 धावा. 36 धावा. चला नेक्स्ट टॉस कडे आपण वळूया. वेताल कोपा टीमचे कॅप्टन आणि शिवनेरी आमने टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. सन्माननीय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भीम चौधरी साहेबांना विनंती आहे आणि सोबतच ओम साई फॅमिली गार्डन डाबाचे प्रोप्रायटर कबीर मामा ठाकरे आपण देखील जॉईन व्हा. यांच्या शुभ हस्ते आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. आणि कॉम्बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय टॉस बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी व्हॉइस ऑफ यवतमाळ आमचे परम मित्र, आमचे साथी समालोचक सुनील पवार सज्ज आहेत. ओव्हर टू द टॉस बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद. मेरी आवाज मेरी पहचान A1 क्वालिटीची A1 जोडी पाहतोय आपण आणि निश्चित खूप खूप धन्यवाद. तर दरम्यान पाहतोय आपण, चला शिवनेरी आमने टीमचा संगणक आपण या, कारण की आपला प्रतिस्पर्धी टीमचा संगणक कोपर आलेला आहे. वेताळ स्पोर्ट कोपर आणि नो डाऊट दिलदार व्यक्तिमत्व दानशूर राजा कोणाला म्हणतात, कबीर ठाकरे साहेब आणि आमचे ग्रामपंचायत सदस्य विद्यमान खूप चांगलं नेतृत्व भीम चौधरी साहेब यांचे शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. त्यापूर्वी मात्र कॉईन एका साईडला पाहतोय आपण आयोजक कमिटीचे 2 दिग्गज कुलमॅन हरेश ठाकरे, तर दुसरीकडे पाहतोय आपण बुम बुम सुभाष ठाकरे. कोण मागणार? यस, सुभाष ठाकरे मागणी आहे आणि आलय कुलमॅन. आज हरेश ठाकरेला जास्त मागणी आहे. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा देताना पाहतोय आपण. नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण शिवनेरी आमने टीमच्या बाजूने शिवनेरी आमने टीमच्या बाजूने गेलेला आहे. त्यापूर्वी मात्र निश्चित पाहतोय की आपण या वर्षीच्या हंगामाची ही दुसरी नाईट स्पर्धा पाहतोय आपण. सरवली सोनालीच्या मैदानावर पहिली स्पर्धा पाहिली, त्यानंतर दुसरी आहे. इथं आल्यानंतर पाहतोय की आपण हे आयोजन आणि खास आमचे जे अण्णा यांचं आगमन होतोय पाहतोय आपण गाडीवर. अण्णा आणि खास सुभाष ठाकरे आणि गणेश ठाकरे यांच्याबद्दल तुमचं
काय व्यक्तिगत मत असेल? त्यांचं नियोजन म्हणजे आज खूप असं नियोजन केलेलं आहे त्यावेळी आणि आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली त्यांचे खूप खूप आभारी. आमने जर म्हटलं तर नो डाऊट एक आदर्श शिक्षक म्हणजे संतोष सराची आठवण होते. निश्चित नाणेफेक जिंकलेले प्रथम काय निर्णय असेल? गोलंदाजी. अशा स्थितीमध्ये थंडगार वातावरण काय कारण आहे की आपण प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करणार? आम्हाला नाईट स्पर्धेचा जास्त अनुभव नाही त्याच्यामुळे आम्ही पहिली गोलंदाजी करायची. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत विठ्ठल कोपल टीमचे कॅप्टन आहेत दादा, तुमचं पण स्वागत आहे. कारण की पाहतोय आपण हा क्रिकेटचा अद्भुत सोहळा पाहतोय आपण. ज्या प्रकारे मी त्यांना प्रश्न केला की आमचे अण्णा सुभाष ठाकरे, हरेश ठाकरे, गणेश ठाकरे यांनी जो शो केलेला आहे याबद्दल तुमचं काय मनोगत असेल? प्रथमतः ठाकरे बंधूंनी जो आम्हाला या स्पर्धेमध्ये भाग दिला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहोत. आणि इथं नाईट स्पर्धा जी प्रथमच मला वाटतं ऑर्गनाईज केलेली आहे आणि खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे आणि लाईव्हपेक्षा मला वाटतं यूट्यूबवरच खूप सुंदर दिसते ही स्पर्धा. आणि म्हणजे हे क्रेडिट द्यावं लागेल प्रिन्स मूवीला. आपण ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला होता यूट्यूबला खूप सुंदर दिसते. आणि सर्वात महत्त्वाचं बॅटिंग करायची आहे. प्रतिस्पर्धी संघाचं संगणकाने कबूल केलं की आम्हाला अनुभव नाही आहे नाईट स्पर्धा खेळण्यासाठी. 4 षटकामध्ये कितपत जाण्याचा प्रयत्न असेल? 4 षटकामध्ये 60+ जाण्याचा प्रयत्न असेल. या दावा बनवण्यासाठी कुठले असे ट्रम्प कार्ड बॅटर असेल की त्यांच्याकडून खूप काही अपेक्षा असेल? अनिल आहे, राजेश आहे, विनायक आहे, संदीप आहे, मी स्वतः आहे. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमच्या कॅप्टनला. तर टॉस बॉक्स सूचना अशी की नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण आमने टीमच्या बाजूनं गेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. जाऊ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथं मात्र सज्ज असेल. कॉमेंट्री बॉक्समधून नो डाऊट A1 जोडीमधून एक माझे खास परममित्र जिनके हातों में है कलाकार वो है मनोज ठाकरे, एक अतिशय चांगले मूर्तिकार म्हणून ज्याची ओळख आहे आणि आमचे खास परममित्र. आपण त्यांचा आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून. व्यासपीठावर पाहू शकता आपण सामन्याचा आनंद घेण्यासाठी आणि खास आमच्या अण्णावरांच्या प्रेम दाखवण्यासाठी व्यासपीठावर आमचे प्रमुख मान्यवर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भीम चौधरी साहेब, त्यांच्या समेत पाहता आपण नरेंद्र दादा म्हणजे लाडके MD. आणि त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांनी या तब्बल 10 बॉक्स स्पॉन्सर केलेले असे आमचे लाडके गुरुनाथ ठाकरे साहेब हे सुद्धा आहेत. त्यानंतर पाहतोय की आमचे ओमसे डावाचे मालक आहेत आणि मला वाटतं की TPLमध्ये त्याचा टीमचं वर्चस्व खास चांगलं पाहायला मिळालं नाही, पण अपेक्षित पुढच्या प्रवाह दुसऱ्यामध्ये चुन चुन के लेंगे. त्यानंतर आमचे विजेंद्र ठाकरे साहेब हे सुद्धा पाहतोय आपण आमचे संजू भाईंचे बंधू आहेत, खूप चांगलं व्यक्तिमत्व. आणि नो डाऊट जितू पाडेल मॅन फॉर सरवली, एक चांगला उत्कृष्ट बॅटर पाहतोय आपण. तर मॅचला सुरुवात होते. आपण परत एकदा ऐकूया A1 जोडीमधून मेरी आवाज मेरी पहचान, उनकी आवाज में है दम, वो है हमारे संदेश जी वखारे. तर पाहतोय की आपण पहिला चेंडू निश्चित अप्रतिम फटका पाहतोय आपण. चेंडूला मात्र कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले 4 धावेसाठी.
वाह, कॉपी बुक शैली परत एकदा पाहतो की आपण पुश केले कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. टीमची धावसंख्या पुढे शकते. आता मात्र पाहतोय आपण बिनबाद 5 जो टार्गेट आहे इथं मात्र आव्हान जो आहे तो मात्र 36 धावाचं एक आव्हान आहे आणि तो आव्हान प्रकारने मात्र खूप छान सुरुवात करतोय बॅटर विजय पाटील. बॅट्समॅन बॉलरनं सिरीजसाठी बॅट्समॅननं बॉलरला टॉवर फॅन सिरीजला टॉवर फॅन. क्या बात आहे. फोर्टी प्लस खेळाडूसाठी सुवर्ण संधी आहे. बेस्ट बॅटरसाठी पाहतोय आपण फॅन फॅन आहे आणि बॉलरसाठी बॉलरसाठी फॅन फॅन आहे. सिरीजसाठी टॉवर फॅन. सिरीजसाठी पाहतोय टॉवर फॅन. आणि कबीर दादा कॉमेंट्री बॉक्समध्ये अशी मागणी आहे की समालोचक आणि पंचासाठी काहीतरी अपेक्षा आहे. शेवटी नशीबमध्ये आमचे एन्जॉय ग्रुपचे अध्यक्ष धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 7. पहिले षटक प्रगतीपथावर असताना सफल झालंय. हुक करण्याचा प्रयत्न होता पाहतोय पण अगली चेंडू कुठं झाले पाहावं लागेल. निश्चित प्रश्न विचारला होता जोरदार पण ती अपील फेटाळून लावली पंच भाऊ पाटील. धावसंख्या स्थिर धावफलकावर पहिल्या चेंडूवर चौकार मात्र काय कमबॅक करतोय प्रवीण. प्लेअर ऑफ द नाईट कालचा जो झालेला आहे आणि सरोलीचा प्रवीण याच पात्र चांगला फटका पाहतोय आपण एकदा आपण दुसऱ्या धावची मागणी अतिशय वेगात ही धाव कंप्लीट करताना सरोली टीमचे एक अतिशय चांगले बॅटर जितू दादा आपलं स्वागत आहे व्यासपीठावर. रेड आणि ब्ल्यू पॅन्टमध्ये पाहतोय देखणा आणि क्लास त्याचा एक कव्हर ड्राईव्हचा फटका मला आठवतोय. गोलंदाज अंकुश यावेळेस पाहतोय की आपण प्रश्न विचारला पण सहमत नाही. आपण चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल आणि भाऊ पाटील इशारा करता येतं लेखपाच्या स्वरूपात. इथं जर आमचे सुनील सर असते तर वा गब्बर शिखर धवनची आठवण झाली असती. षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावर 8. धावसंख्या पाहतोय आपण 8. धावसंख्या 10. चांगली सुरुवात म्हणता येईल जनमान गोवा टीमची कारण की अजून दोन्ही सलमाची बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. येणाऱ्या बॅटरमध्ये बंडूदा इज अ ग्रेट बॅटर खडे खडे षटकार ठोकणारा जनमान गोवे टीमचा. पण सुरुवात ओव्हली टीमची अतिशय चांगली झाली होती पण मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग कुठंतरी खराब पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकामध्ये विचार केला आपण तर अतिशय जबरदस्त सुरुवात झाली होती. त्याला आपण वेळ कमी घ्यायचा आहे आम्ही या सातत्याने तुम्हाला विनंती करतोय. पहिले 3 षटक आपल्याला 15 मिनिटांमध्ये टाकणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्याला शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू सर्कलमध्ये ठेवणं बंधनकारक राहील जर आपण 15 पेक्षा जास्त मिनिटे घेतली. गोलंदाज पाहतोय आपण दयानंद येतोय मारा करण्यासाठी व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक. आता मात्र इथून जर पाहिला पण फक्त आणि फक्त 26 धावेची आवश्यकता आहे. याच पाता पुलचा फटका खाली क्षेत्र निवडले चेंडू मात्र आता अडवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल.
या 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सकते ती आता मात्र 12. आमचे सुरेश घरत सर पाहता पण मॅन फॉर कालिवलीचे पंच मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आणि एक पंच आमच्या सोबत आहे कॉमेडी बॉक्समध्ये. आता स्वागत आहे तुमचं. स्कोडले कंपायर की कहाणी अलग आहे. यावेळेस पाहता टर्न केलंय चांगला फटका ऑन ड्राईव्ह पाहता पण मिड ऑनला हा चेंडू येतो. एक धाव पूर्ण चांगला तालमेल. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सकते ती 14. मारा करतोय दयानंद. चांगलं षटक हाताळावं लागेल जर सामना शेवटच्या षटकापर्यंत न्यायचा असेल, कारण की पाहतोय आपण बॅटर दिलीप पाटील खूप चांगला बॅटर आहे. डावखुरा बॅटर हा. गती परिवर्तन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पाहतोय आपण. चांगलं चेंडूची हाताळणी इथे मात्र पाहतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. माजी नगराध्यक्ष आणि त्यांच्या समेत पाहतोय युवा सेनेचे एका डॅशिंग नेतृत्व प्रभुदास नाईक साहेब आणि मदनभाऊ नाईक साहेब या मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साहेब आपलं या हरिभक्त परायण अनंतभाऊ ठाकरे अण्णा चषक 2025च्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विजय पाटील एक चांगले बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि 40+ गोल टीमचे ते विराट कोहली म्हणून ज्याची ओळख आहे. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. यावेळेस पात्र मनगटी फटका टर्न केले. बॅकवर्ड स्कोरले कडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतो त्या दरम्यान एक सिंगल सहज कंप्लीट. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती बिनबाद 16. थोडस परिवर्तन करताना पाहतोय आपण. लाईन कुठे आता मात्र पंच चेक करतील. नो डाऊट खूप चेंडू बाहेर होता. दोन्ही समांतर रेषेत धावा मिळत्या त्या अवांतर. धावसंख्येत बदल धावसंख्या 17. याच पात्र पुलचा फटका पाहतोय आपण. टायमिंग फटक्यामध्ये परफेक्ट नव्हते. गॅप शोधून काढण्यामध्ये अपयश आलं. मेडिकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय आणि त्यापूर्वी मात्र धीमा थ्रो आणि 2 धावा सहज कंप्लीट. षटकाची समाप्तीचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या 19. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्याचा विचार केला पण अजून 16 धावेची आवश्यकता आहे. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे. ऐकूया आपण डीजे घंटाच्या माध्यमातून मधुर संगीत. चला आपण जास्त वेळ घेऊ नका. येणारे इथे मात्र 12 चेंडूंनी या सामना जिंकण्यासाठी अजून पाहतोय की आपण 12-17 असं समीकरण पाहतोय आपण. खूप छान ऑपरेटिंग करताना पाहतोय आपण संजय. आणि एका कॅप्टनने उल्लेख केला की यूट्यूबवर काय छान टेलिकास्ट दिसते. पूर्ण श्रेय ऑपरेटिंग आणि पूर्ण टेक्निकल टीमला द्यावं लागेल. दोन्ही संघाची जर अशा स्थितीमध्ये आपण तुलना केली तर निश्चित ओवली संघ आघाडीवर होता
थोडासा जर विचार केला आपण 2 षटकामध्ये. चल आपण लगेच सराव थांबवायचा आहे. धावसंख्या पाहतोय 19. आता मात्र 17 धावा, 36चं टार्गेट आहे. बारा चेंडूमध्ये आता मात्र 17 धावेची आवश्यकता आहे. टार्गेट 36चं आहे. ओके ओके टार्गेट 37 आहे. यस, आता मात्र निश्चित सामना जिंकण्यासाठी इथून 18 धावेची आवश्यकता आहे. सज्ज होताना साईड आर्म गोलंदाजी पाहतोय आपण. लक्षित मलंगाची आठवण झाली. हलक्या हाताने फक्त चेंडूला पुश केलंय. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेची मागणी करताना अतिशय वेगात थ्रो जातोय, पण चांगलं तालमेल पाहायला मिळाला. 2 धावा सहज कंप्लीट. हळू सामना मात्र रंगतदार स्थितीकडे जाताना वेलकम सन्माननीय ठाकूरपाडा गावाची अजून एक यवन जोडी पाहतो आपण. जयवंत ठाकरे साहेब आणि विष्णू ठाकरे साहेब, या आपलं मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठावर. सज्ज होताना याच पात्र हवे चिप केले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय छेल, आणि इथं मात्र पहिला थक्का बसला जनमान गोवे टीमला. नवीन बॅटर क्रमांक 3 वर बंडू खेळपट्टीकडे रवाना होताना, आणि जिथं पाहतोय आपण की बाहुबली ऑफ गोवे. आणि जेव्हा बॅटमध्ये चेंडू होतो ना त्यावर मात्र षटकार लिहिले जाते. दहा चेंडू आणि 16चं समीकरण. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण की शेड्यूल आजचा खास प्रोटिपलचा विचार केला आपण 7ला कंप्लीट द्यायला पाहिजेत होतं, पण आता मात्र हा पहिला सामना आहे. 2 तास आपण मागाव सध्या तरी पाहते आजच्या शेड्यूलप्रमाणे, आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि नाईट असेल. गोलंदाज सज्ज होतोय. कैलास चांगलं षटक हाताळताना ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथं मात्र प्राप्त करून दिला आपल्या टीमला. पाहतोय आपण आतापर्यंत विचार केला आपण 13 मिनिटं झालेले आहेत. आपण वेळ कमी घ्या. बॅक फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून अचूक टप्प्यावरचा चेंडू होता. आता मात्र जशी चेंडू निर्धाव होतील तसा प्रेशर वाढेल. 9 चेंडू आणि इथून अजून सामना जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता आहे. सामना हळूहळू आता मात्र निश्चित गावदी स्पोर्ट ओली टीमकडे झुकताना या षटकामध्ये कैलास नावाचा हा गोलंदाज खूप छान टिचून गोलंदाजी करताना परत एकदा पाहतोय आपण, पण लाईन कुठे पंच चेक करतील पाहतोय आपण. टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच बाहेर वळण घेतोय आणि पंच या चेंडूला वाईट घोषित करतायत. कैलास राऊंड द विकेट साईड आर्म गोलंदाजी करताना पाहतोय आपण. हा षटक खूप निर्णायक असेल दोन्ही टीमसाठी. जर इथून ओली टीमला सामना जिंकायचा असेल तर अजून
3 चेंडू खूप चांगले हाताळावे लागेल. 9 चेंडू आणि 15 असं समीकरण. खूप छान माहिती देताना आमचे पंच सुनील म्हात्रे सर. एवढं सोपं नाही आहे, स्कोरिंग करणं सोपं नाही आहे सर. यास पात्रा फटका डाऊन द ग्राउंड, चांगला फटका आहे, पण प्रेम पाटील फंबलिंग होतोय आणि 2 धावा इथं मात्र सहजरित्या कंप्लीट. एकाच ॲक्शनमध्ये थ्रो जो झाला असता कवचित एकच थांबली असती, पण दुसरी धाव सहज कंप्लीट. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे शकते आता मात्र पाहतोय आपण 24. 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कोण जिंकेल कोण हारेल, पुढच्या फेरीमध्ये कुठला संघ प्रवेश करेल, कुठल्या टीमचा प्रवास इथं थांबेल. याच पात्रा फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. डीप कव्हरकडे चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. चेंडूची वाट पाहता पाहता मात्र शोधून काढल्या या 2 धावा. धावसंख्या धावफलकावर 26. आता मात्र 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू मात्र निश्चित जर विकेट आला तर ओवली टीमचं वर्चस्व राहील. जर चौकार किंवा षटकार आला तर जनमान गोवे टीम निश्चित लगेच पलटवार करेल. खेळाच्या मैदानावर पलटवार चालूच असते. पाहतो आपण खूप छान स्कोरिंग करताना आता मात्र आमचे सुनील सर. 7-11 असं समीकरण. चांगला चेंडू टर्न केलंय. 1 धाव पूर्ण. पाहतोय आपण फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता असेल अंतिम षटकामध्ये. चला पण टीम मीटिंग जास्त घेऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात करत. पहिलाच सामना आहे आणि या टायमिंग जर पाहिला आपण चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि 10 असं समीकरण. खूप मोठी चर्चा झाल्यानंतर मात्र कुठल्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवते, पण एक जमेची बाजू असेल. जनमान गोवे टीमसाठी बंडू उधून खेळपट्टीवर आहे. एका फटक्याचं काम आहे आणि तो फटका कधी मारेल. 6 चेंडू आणि 10 असं समीकरण. हे बघा किती सांगायचं. चला लगेच विनंती असेल, आम्ही वारंवार सूचना करतो त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. खूप जास्त वेळ घेतला आपण या इनिंगसाठी. यानंतर वेताळ कोपर विपक्ष शिवनेरी आमने. नाणेफेकीचा कॉल शिवनेरी आमने टीमकडे गेलाय. प्रथम सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करणार. त्यानंतर पाहतोय की आपण आज तुफान आणेवाला आहे. तुफान पिंपलास. यस. विपक्ष सोनादेवी टेमगर कालुराम भोईर अँड कंपनी. त्यानंतर अष्टविनायक ठाकूरपाडा कडवा आव्हान असेल जय हिंद देवरुंग या टीमला. तीन षटकासाठी बरोबर 15 मिनिटं घेतले आहेत आपण, पण आता मात्र जास्त चर्चा नको. चला आयोजक कमिटीमधून आम्हाला सूचना मिळते की ओव्ही टीमला शेवटची वॉर्निंग आहे. ही शेवटची सूचना असेल, त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे, अन्यथा 2 धावाची पेनल्टीचा सामना करावा लागेल. प्रवीण होते अंतिम षटक टाकण्यासाठी. पाहतोय आपण गोलंदाज चांगला एक उत्कृष्ट गोलंदाजीची ओळख आहे. राईट अमोर विकेट मारा करते प्रवीण. समोर बंडू. हा बॅटर चेंडूला सोडून दिलाय. एक लाईन कुठे चेक करतील. खराब सुरुवात प्रवीणच्या माध्यमातून अतिरिक्त चेंडू टाकावं लागेल. 1 धाव मिळते ती गोवे टीमला. समीकरण थोडंसं एका धावनी कम झालंय. पाहते आता 9 धावेची आवश्यकता असेल. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना 6-9 असं समीकरण. गोलंदाज सज्ज होतोय परत एकदा.
याच पात्र फटका अतिशय सुरेख आहे, भन्नाट वेग आहे, चेंडू मात्र जातोय 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 लॉंग बाउंड्रीच्या वरतून हा आलाय षटकार. आता मात्र फक्त आणि फक्त 3 धावची आवश्यकता आहे. काय क्लास फटका होता. याच पात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडूची हाताळणी. सामना अजून संपला नाहीये. प्लेट वर आता मात्र प्रवीण करेल काय. 4 चेंडू 3 असं समीकरण मी पहिले उल्लेख केला होता. जोपर्यंत बंडू असेल तोपर्यंत जर्मन गोवे टीमचा विजय निश्चित मानला जाईल. या पात्र अतिशय क्लास फटका परत एकदा पाहतोय आपण. चेंडू मात्र जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा विजयी चौकार. हार्ड लक गावदी होली आणि बेस्ट ऑफ लक पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल जर्मन गोवे टीमला. तर मॅडमचा पुरस्कार जातोय या सामन्यामध्ये. कोणी